आज गणेश जयंती, माघ महिन्यातली विनायक चतुर्थी म्हणतात आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे. गणेश ही आपल्या विद्येची देवता आहे आणि त्याचा जन्म झाल्याचा आजचा दिवस. सर्वांना शुभेच्छा. आज 13 फेब्रुवारी मंगळवार. चांगले योग आलेत. मंगळवारी पण आहे, मंगळवार पण आहे, त्यानंतर अंगारकी म्हणजे त्याला म्हणतो आपण तशी, आणि जन्मतिथी म्हणून त्यानंतर माघ महिन्यातली, असे हे सगळे आजच्या चतुर्थीचे योग आलेले आहेत. आपण प्रथम प्रार्थना करूया. सगळ्यांना शुभेच्छा देते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी निमंत्रण पाठवलेलं होतं. तुम्ही मनाने इथे सगळे उपस्थित राहिलेले होतात. गणेश याग झालेला आहे, सकाळी सकाळी पूजन झालेलं आहे आणि संध्याकाळी छान गीताचा आणि नृत्याचा कार्यक्रम आहे. त्याला पण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करते. आणि आज आपण एक मागे पण म्हटलेलं होतं, पण महागणेश पंचरत्न स्तोत्र म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराला म्हटलं आहे की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. त्याचप्रमाणे या स्तोत्रात गणेशाचं वर्णन सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात केलेलं आहे. गणेशानं आनंदानं हातात मोदक घेतलेला आहे, कपाळी चंद्रकोर आहे, एकदंत आहे आणि उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे ज्याचं तेज आहे, जो तेजस्वी आहे, तो गणांमध्ये श्रेष्ठ आहे. विशाल उदर आहे, हत्तीचं मुख असणारा आहे आणि कपाळावरील मदस्राव हा सोंडेनं निवारण करणारा आहे. अशा सगुण रूपात त्याचं वर्णन आहे, पण तो केवळ वेदवाक्यानेच कळणार आहे. सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे, म्हणजे परात्पर असं त्याला म्हटलेलं आहे. आणि तो योगीजनांच्या अंतःकरणात सत्स्वरूपानं निवास करतो. तो आदितत्व आहे इत्यादी ह्या सगळ्या वर्णनावरून त्याचं निर्गुण रूपही आपल्याला पाहता येतं. खरं खूप स्तोत्र आहेत. म्हणजे आज असं वाटलं की आपण फक्त गणपतीची स्तोत्र म्हटली तरी चालतील. बघूया. आणि गणेशाचे वर्णन करणारे हे 5 श्लोकांचंच फक्त स्तोत्र आहे, महागणेश पंचरत्न स्तोत्र. तर या श्लोकात म्हणजे 6व्या श्लोकात हे स्तोत्र म्हणल्याचं फळ पण सांगितलेलं आहे. आणि हे 5 श्लोक म्हणजे रत्नासारखे आहेत म्हणून पंचरत्न स्तोत्र म्हटलेलं आहे. आणि ते साधंसुद्धा नाही तर गणेश पंचरत्न, गणेश रूपी पंचस्तोत्र आहे. हे पंचरत्नरूपी स्तोत्र आहे, शंकराचार्यांनीच रचलेलं आहे. मुदाखरात् मोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं
नमत्सुरारि निर्जरं नत्ताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं सुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्च नाशभीषणं प्रपञ्चनाशभीषणं धनाञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजेह पुराणवारणं नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तरायस्कृन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततं महागणेशपञ्चरत्नमादरेण योन्वहं प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् अभ्युपैति सोचिरात्. जय गणेश. सर्व श्रोत्यांना आणि भक्तांना पुन्हा एकदा वंदन करते. आपण गणेशाच्या उत्सवाच्या वेळेला सगळी स्तोत्र सगळ्यांनी म्हटलेली होती, ऐकलेली होती. शेवटी आपण गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणूया, म्हणजे जेवढे लोक थोडी जर उशिरा जमले तर त्यांना पण लाभ होईल. जेवढ्यांनी म्हणावं तेवढ्यांचं आवर्तन झाल्यासारखं होतं. आपण 50 जण असू तर 50 जणांचं आवर्तन होईल अशी कल्पना करूया. नाहीतरी आत्ता आपण भक्तियोगाचंच थोडंसं निरूपण पाहणार आहोत. कालच पाहिलेलं होतं की या सगळ्या भगवद्गीतेचा महिमा सगळ्यांनी गायलेला आहे आणि शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपतिरूपमजस्रम देयम सज्जन संगे चित्तम देयम दीनवजनाय च वित्तम. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि यस्य मुरारी समर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चा. अगदी आपण गीतेचं नामसहस्र म्हणजे भगवंताचं विष्णू सहस्र नाम गायलं किंवा गंगेचं एक कणभर थेंभर जरी पाणी प्राशन केलं, जलप्राशन केलं तरी आपल्याला सगळं फळ मिळत असतं. आणि भगवद्गीता किंचित अभ्यासली, आता खूप जणांनी तर L4 पर्यंत मजल मारलेली आहे, 18च्या 18 अध्याय पूर्ण केलेले आहेत. काही जण त्या वाटेवर आहेत, मार्गावर आहेत. तर भगवद्गीता किंचित अधीता म्हणजे थोडीशी जरी, आणि गंगा जल कणिका पिता म्हणजे गंगेचं जल अगदी एक कणभर जरी प्राशन केलं तरी तस्य यमक्यम कुरुते चर्चा, त्याची यम चर्चासुद्धा करणार नाही. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम. तसं आज आपण म्हणू भज श्री गणेशम भज श्री गणेशम. आणि सगळे देव शेवटी निर्गुण निराकार रूपात आत्मरूपानंच आहेत आणि हा श्री गणेश पण तसाच आहे. तर ह्या 12व्या अध्यायाचं थोडंसं जे काही वैशिष्ट्य आहे ते जरा सांगते. जसं आत्ता मी सांगितलं की गंगा जलल व कणिका पिता, गंगेचं इतकं पावित्र्य आहे. गंगेचा सगळा ओघ प्रवाह हा सगळ्यांना पावन आणि पवित्र करणारा आहे. हरिद्वार, काशी, प्रयाग अशी जी स्थानं आहेत तिथं अधिक पवित्र मानली जातातच. आणि त्यांनी सगळा संसार, सगळं हे विश्व हे पावन केलेलं आहे. तशीच भगवद्गीतेची स्थिती आहे. भगवद्गीता आरंभापासून अंतापर्यंत पूर्ण पवित्रच आहे. पण मध्यंतरी काही अध्याय तीर्थक्षेत्रासारखे आपल्याला लाभलेले आहेत की ज्या अध्यायाबद्दल आज बोलायचं आहे तो म्हणजे आपल्याला
पावन तीर्थ झालेला अर्थातच 12वा अध्याय. तो मध्यात नाही आहे, तसं 2/3 होत आले आपले, आता 1/3 भगवद्गीता राहिली. पण या अध्यायाला अमृतधार म्हटलेलं आहे. जशी गंगेची अमृतधार आहे ना तशी, कारण श्लोक आपण आपला शेवटचा झालेला आहे. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते. म्हणजे हे गीतारूपी अमृत, धर्मीयरूपी अमृत, हे जो प्राशन करतो, त्याची जो उपासना करतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो किंवा भगवंताची गती प्राप्त होते. हा वास्तविक 20 श्लोकांचा फक्त अध्याय आहे, पण ही अमृताची धार आहे. अमृत कसं मधुर असतं, अवीट असती गोडी त्याची, संजीवन असतं, लोकांना संजीवन देतं ते. अमृताचा एक थेंब जरी प्राशन केला तरी माणूस अमर होतो. तशीच फक्त भगवद्गीतेतला 12वा अध्याय जरी आपण आत्मसात केला, आत्मसात म्हणते, नुसता पाठ नाही, तर भगवंताच्या मुखातून भक्तिरसाच्या महिमाचं तत्त्व हिच्यात गायलेलं आहे. भगवंतांनी किती विनवून आपल्याला सांगितलं, किती प्रेमळ शब्दात सांगितलेलं आहे की ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. असे भक्त मला अतिशय प्राप्त होतात. पण सुरुवात मात्र कशी केली आहे, थोडीशी तत्त्वज्ञानात्मक केली. म्हणजे तत्वाला प्रारंभ केला की सुरुवात काय विचारतात, सगुण अर्जुन प्रश्न विचारतो. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12ोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अरे तुझी जे सगळी निर्गुण आणि निराकार अशा दोन्ही रूपात आणि सगुण आणि साकार या रूपात प्रार्थना करतात, उपासना करतात, तर त्यातले योगवित्तम म्हणजे भक्तियोगानं श्रेष्ठ असे कोण आहेत मला सांग. असं ज्या वेळेला एक सुरुवात करून अर्जुनाच्या शंकेपासून किंवा प्रश्नापासून सुरुवात करून मग त्याच्यामध्ये स्वधर्माचरणही सांगितलेलं आहे, किंवा सगळे मानसिक साधना, कर्म विकर्म हे आपण मागेही पाहिलेलं आहे. तर ही कर्म ही काय आहे, अकर्माची भूमिका. कर्म करत असून सुद्धा आपण अकर्माची भूमिका ही पहिल्या 5 अध्यायापर्यंत सांगितलेली होती. पहिल्या 5 अध्यायांपर्यंत अकर्म कसं करायचं ते सांगितलेलं होतं, साधायचे. आणि जीवनाचं शास्त्र त्या ठिकाणी मुख्य म्हणजे सांगितलेलं होतं. 6व्या अध्यायापासून एका अर्थानं भक्तितत्वाचाच विचार 11व्या अध्यायापर्यंत झाला. एकाग्रतेपासून सुरुवात झाली, कारण 6व्या अध्यायात सगळा ध्यानयोग सांगितलेला आहे. आणि चित्ताची एकाग्रता म्हणून चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम, तिथं त्याची जरा पायाभरणी केलेली आहे की अर्जुन प्रश्न विचारतो, इतकं मन चंचल आहे, म्हणून त्यांनी म्हणजे अभ्यास करून अभ्यासयोगाच्या आधारे ती चित्ताची एकाग्रता साध्य होईल. मग त्याची साधनं कुठली, तो अष्टांग योग वगैरे सांगितलेला आहे. ज्ञानदेवांनी तर कुंडलिनी योग जास्त समजावून दिलेला आहे, आपण तोही पाहिलेला आहे. आणि 11व्या अध्यायात सगळी समग्रता सांगितलेली आहे, म्हणजे एकाग्रतेपासून समग्रतेपर्यंत आपली वाटचाल झालेली आहे. कारण चित्ताची एकाग्रता जशी आवश्यक आहे तसं आपलं मन हे समग्र व्हायला पाहिजे, सगळ्यांच्या दृष्टीनं समान मानणारं असं व्हायला पाहिजे. म्हणून चित्ताच्या एकाग्रतेपासून सुरुवात झाली. एकाग्रता झाल्यानंतर कुठल्याही विषयाचा मनुष्य विचार करू शकतो. चित्ताच्या एकाग्रतेचा उपयोग, असं विनोबा म्हणतात की हा जर माझ्या आवडीचा विषय घेतला तर गणिताच्या अभ्यासास होऊ शकेल. कारण एकाग्रता जर असेल ना तर गणितं पटपट सोडवता येतात. एकाग्रता असेल ना तर संस्कृत पटपट पाठ होऊन जातं, समजून जातं आणि सगळ्यांना अवश्य फळलाभ होईल असं ते म्हणतात. तर चित्ताच्या एकाग्रतेचं हे सर्वोत्तम साध्य नव्हे, पण ते साधन तरी आहेच. चित्ताच्या एकाग्रतेनं माणसाला यश मिळतं आणि ही खरी परीक्षा नाही आहे. पण 7व्या अध्यायापासून ही सगळी दृष्टी, नजर
देवाच्या चरणांकडे पाहिजे असं सांगितलेलं होतं. 8व्या अध्यायात ईश्वरचरणी एकाग्रता सारखी राहावी, वाणी कान डोळे सतत त्याच्या ठिकाणीच राहावेत, म्हणून आमरण प्रयत्न करावेत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आ ब्रह्मभुवना लोका किंवा सगळे श्लोक आपण पाहिलेले आहेत. आणि आपल्या इंद्रियांना अभ्यास करायची सवय लावलेली होती. पडिले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराळा नाही दुजा. सगळ्या इंद्रियांना एकच वळण, परमात्म्याचंच वळण. असं जेव्हा होतं ना, आणि प्रत्येक इंद्रियाला जेव्हा भगवंताचंच वेड लागतं, बघा ना, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, पण सारखं म्हणतो प्रेमे आलिंगीनं, म्हणजे सगळ्या प्रार्थनांमध्ये भगवंतच दिसत असतो. म्हणजे कोणी अगदी भजन करत असेल किंवा अगदी विलाप करत असेल किंवा वासनांची जाळी विणत असला तरीसुद्धा सज्जनांचा आणि संतांचा आपला संबंध आला, समागम झाला. सूर्य असो की अंधार असो, मरणकाळी परमेश्वर चित्तासमोर उभाच राहील. लोक म्हणतात शेवटच्या क्षणी कसं काय नाव घ्यायचं? असं शेवटच्या क्षणी घेता येतं का हो? अभ्यास योगेनं, नित्य अभ्यास जर केला तर आपल्या ध्यानी मनी श्वासात रूपात सगळीकडे हा परमेश्वरच आपल्याला दिसत राहील असं 8व्या अध्यायात सांगितलं. 6व्यात एकाग्रता सांगितली, 7व्यात ईश्वराभिमुख एकाग्रता सांगितली आणि 8व्यात सातत्य योग सांगितला, 9व्यात समर्पणता सांगितली आणि 10व्या अध्यायामध्ये क्रमिकता, म्हणजे पायरी पायरीनं ईश्वराचं रूप, प्रत्येक विभूती भगवंतानी आपल्याला 10व्यात सांगितलेली आहे. 12वा संपला होता ना. तर हे सगळं विराट दर्शन आपल्याला 11व्या मध्ये मिळालं, विश्वरूप दर्शन झालेलं होतं. आणि आता या 12व्यामध्ये सगुण उपासक आणि सगुण उपासक आणि निर्गुण उपासक हा आपल्याला या अध्यायात आपण शिकलो. सगुणाचं भजन कसं करतात आणि निर्गुणाची उपासना करतात, त्यातला तुला कोण भक्तप्रिय आहे पहिल्या श्लोकात मी सांगितलं. तर भगवंत काय करतात हो? आई जशी आपल्या लाडक्या मुलाला, त्या 2 मुलांच्या बाबतीत प्रश्न जर आईला विचारला की तुझा हा लाडका आहे का तो लाडका आहे, तर आईचा एक मुलगा लहान असतो, त्याच्यावर तिचा जास्त लळा असतो, तिला आईला पाहताच तो जास्त आनंदित होत असतो आणि आई डोळ्यात आड झाली की तो कावराबावरा होत असतो. म्हणजे आईपासून तो दूर जाऊच शकत नाही, तिला तो सोडू शकत नाही, तिचा वियोग त्याला सहन होत नाही. आई नसली तर हा संसार त्याला शून्यासारखा वाटतो. असा हा लहान बच्चा असतो. आणि दुसरा मोठा असतो, तो सुद्धा परमप्रेमाने भरलेला असतो, समंजस झालेला असतो, आईपासून थोडा काळ दूर राहू शकतो. तिचं दर्शन वर्ष 6 महिन्यांनी झालं नाही तरी त्याला चालतं. आपण पाहतो ना, 12वी झाली की मुलं जातात बाहेर आणि मग आईबाबांपासून लांब गेला तरी त्यात तो आता तरुण मित्रांमध्ये रमून जातो. आणि सगळं ओझं आईची सेवा करणारा जो आहे तो काय करतो की सगळं आपल्या ओझं आपल्या शिरावर घेऊन काम करत असतो. तो लहान मुलगा आहे तो. आणि आई उद्योगात गुंतल्यामुळं आईचा वियोग त्याला सहन करू शकत नाही, पण हा मात्र सहन करू शकतो. असं सगळं आपण व्यवहारात बघतो. तशीच आईला जर म्हटलं की तुझा लाडका मुलगा कोण आहे, तर आई असं काही सांगेल का की हाच माझा लाडका आहे तोच माझा? ती फक्त एवढंच करेल की लहान बाळाला छातीशी धरेल आणि मोठ्याबद्दल स्मितहास्य करून सांगेल की तूही माझा प्रियच आहेस. तसं आई या प्रश्नाचं उत्तर देताना आईची धांदल उडते, तशीच अवस्था भगवंताची झालेली. अर्जुन विचारतो, तुझ्याबद्दल अतिशय प्रेम बाळगणारा, तुझं सतत स्मरण करणारा आणि तुझ्या डोळ्यांना त्याच्या डोळ्यांना तुझी भूक, कानांनी तुला पिण्याची तृष्णा, हातापायांना तुझी सेवा, तुझी पूजा, असा हा तुझा भक्त आहे. आणि दुसरा स्वावलंबी, मोठ्या मुलासारखा सर्व इंद्रिय निग्रह करणारा, सर्व प्राणीमात्रात रत असणारा, रात्रंदिवस समाजाची सेवा करणारा, असे तुझे 2 प्रकारचे भक्त आहेत. तर त्यातला तुला कोणता प्रिय आहे? तर भगवंतांनी अर्थातच सांगितलेलं आहे
की जो भक्त सगुण आहे, सगुण भक्ती करतो ना, तोच मला जास्त प्रिय आहे. कारण निर्गुण भक्ती करणाऱ्याला क्लेश जास्ती आहेत. आणि त्याच्यापेक्षासुद्धा मला हा सगुण भक्त आवडतो. ज्ञानदेवानी तर किती सांगितलेलं आहे की अशा भक्तांसाठी मी हजारो नावा तयार करून त्या प्रत्येक नावेत मी बसून त्याला सावरायला येत असतो. त्याचा मी मुकुट माझ्या डोक्यावर घालत असतो. असे सुंदर सुंदर कल्पना आपल्याला ह्या अध्यायामध्ये मिळतात. आणि सगुण भक्त इंद्रियांच्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो. निर्गुण भक्त विश्वाचं हित चिंतत असतो. दुसरा जो आहे तो प्रत्यक्ष अशी देवाची प्रार्थना सेवा करताना दिसत नाही, रात्रंदिवस कष्ट करतच असतो. पण हा सगुण भक्त त्याचं सतत चिंतन करत असतो. आणि सगुण हे सुलभ आहे, सुरक्षित आहे. ध्यान करायचं झालं तरी ध्यान करू जाता मन हरपले, हो की नाही, आपण पाहतो तर मन हरपून जातं. ती सुंदर गोंडस मूर्ती बघा, आता आज गणपतीची मूर्ती पाहत काय रमलो होतो आम्ही त्याच्यामध्ये. आणि तो सुद्धा इतका हसतमुख आपल्या सगळ्या भक्तांकडे प्रेमळ नजरेनं पाहतो. म्हणजे ती जी सगुण मूर्ती आहे ना, ती आपल्याला लोभसच वाटते आणि पटकन आपल्या अंतःकरणात ठसून जाते. तसं निर्गुणाचा जरा माणसाला त्रास होतो, पण तो सर्वभूत हितांमध्ये रत असतो. म्हणून आपल्याला हा सगुण उपासक भगवंतांनी जो उभा केला आहे तो कसा पाहिजे ते मात्र शेवटी त्यांनी सांगितलेलं होतं 13व्या श्लोकापासून. आणि तसं आपण होण्याचा प्रयत्न करूया. कुणावरही न रागावणारा, कुणावरही उद्विग्न न होणारा, यस्मान्नो द्विजते लोकांनो द्विजते च यः, अशा प्रकारचा समशीतोष्ण सगळं. कालच कोणी सांगितलं की सगळ्या निसर्गातल्या आविष्काराशी तो एकरूप झालेला असतो. आता बघा ना, कालपर्यंत थंडी होती, आज लगेच उन्हाळा जाणवायला लागला. लगेच आपली सामान्यांची प्रतिक्रिया त्याच्यावर व्हायला लागते की अरे छा, काय गरमी व्हायला लागली. म्हणजे कालपर्यंत काय थंडी आहे, लगेच आज काय गरमी होते. पण हा शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता, आणि सगळ्याबद्दलची त्यांनी आसक्तीही सोडलेली असते. असा हा भक्त की अतुल्य निंदा स्तुतिर्मौन. आपली जरा कोणी कौतुक केली, स्तुती केली की आपण हुरळून जातो. काल बघा छोट्याशा मुलाचं हे सगळं तत्त्वज्ञान ऐकलं. व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवलं होतं तुमच्यापैकीच, की तो छोटा मुलगा आहे 5-6 वर्षाचा, आणि तो हे सगळं रामाच्या आणि कृष्णाच्या भूमिकेत जाऊन सगळं समजावून सांगतोय. आणि तो हिंदीतून छान बोलत असतो की म्हणजे तो थंडीतही काही असा त्रस्त होत नाही, उन्हानंही त्रासत नाही, सगळ्या गोष्टी समान मानतो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, दुसऱ्या अध्यायात सांगितलं. पण ह्या सगळ्या गोष्टी जो करतो त्याप्रमाणे जो सगुण भक्त आहे तो मला अतिशय प्रिय असतो. एक हिंदी थोडंसं तुलसीदासांनी रचलेलं आहे, ते थोडक्यात सांगते. दीनी मोही सिखनी की गुसाई, लागे अगम अपन कदराई, नरवर धीर धर्म धुरधारी, निगम नीति के ते अधिकारी, मै शिशु प्रभु स्नेहस प्रतिपाला, मंदर मेरु किले हिमराला. म्हणजे हंस पक्षी कधी का मेरू मंदाराचा भार उचलेल. रामचंद्रा, मी तुमच्या प्रेमावर पोचलेला आहे आणि तुमची ही राजनीती दुसऱ्याला सांगा, मी बच्चा आहे असं म्हणून लक्ष्मणानं असे सगळे विषय हे टाळलेले असतात. एकदा सांगतात भगवंत की अरे मी वनात म्हणजे काही संकटात जात नाही आहे, मी ऋषींच्या आश्रमात जात आहे. आणि अशा प्रकारे रामचंद्र लक्ष्मणाला समजावून देतात आणि त्यावेळेला ते सांगतात. पण लक्ष्मणानं रामाचं सगळं सांगणं हे तडाख्यासारखी एका शब्दानं पुसून टाकलेलं होतं. एक गाव 2 तुकडे तो करतो. पण त्याचं वर्णन हे तुलसीदासांनी छान केलेलं आहे. आणि कधी हंसपक्षी मेरुमंदाराचा भार उचलेल का? नाही उचलणार. तसं रामचंद्रा, मी तुमच्या प्रेमावर पोचलेला आहे, तुमची ही राजनीती मला सांगू नका.
म्हणजे मला आता थोडक्यात आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर मला ते निर्गुण निराकाराचं काही सांगू नका, मला आपलं सगुणाचंच वर्णन करा. किंवा मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं लक्ष्मण हा रामाशिवाय वेगळा राहू शकत नव्हता. मात्र भरत हा निर्गुण भक्त होता बरं का. लक्ष्मण 14 वर्ष 24 तास म्हणजे 365 गुणिले 14 गुणिले 24 हे जर केलं गणित तर तेवढा काळ लक्ष्मण त्यांच्या सान्निध्यात होता, सगुण रूपात होता. आणि भरत मात्र याच्यात राहूनही, अयोध्येत राहूनही, नंदीग्राममध्ये राहूनही एक तटस्थ असं वैराग्यशील असं वृत्तीनं राहणारा आणि असं राज्य करणारा, तर ती संपत्ती माझी नाही आहे, ती श्रीरामांची आहे असं सगळं मानणारा होता. त्यामुळं या दोघांचं जसं आहे ना नातं, तसं तिकडे जरी राज्य केलं तरी तो निरपेक्ष बुद्धीनं असंग शस्त्रेण दृढेन चित्वा त्यानं सगळं या संसाराचे पाशे सोडून दिलेले होते आणि रामाचं नाम घेत, रामाची भक्ती करत, रामाची उपासना करत तोही 14 वर्ष राहिलेला आहे. आता कृष्णचरित्र तर आपण कितीतरी पाहतो की गोपींनी त्याच्यावर एवढं प्रेम केलेलं असतं, एवढं प्रेम केलं असतं. उद्धव आणि अर्जुन हे त्याच्यावर खूप प्रेम करत असतात. तर तसे आपल्याला भक्त, उत्तम भक्त होण्याची संधी मिळालेली आहे. आणि कृष्णानं अर्जुनाला काय काय करायला सांगितलं ते सगळं त्या ठिकाणी आपल्याला जर माहिती असेल तर, ज्या वेळेला आपल्या मागं सगळ्या स्त्रियांच्या संरक्षणाचं काम अर्जुनावर भगवंतांनी सोपवलं होतं आणि अर्जुन दिल्लीहून आला, द्वारकेहून श्रीकृष्णाच्या स्त्रिया घेऊन चालला आणि वाटेत हिस्सारच्या जवळ पंजाबमधील लोकांनी, चोरांनी त्यांना लुटलं. जो अर्जुन त्या काळात एक नर आणि उत्कृष्ट वीर म्हणून प्रसिद्ध होता, ज्याला पराजय कधी माहीतच नव्हता, पण जय नावानं तो विख्यात, म्हणजे विजय त्याला म्हणायचे ना, प्रसिद्ध झाला होता. प्रत्यक्ष शंकराबरोबर ज्यानं झुंज घेतलेली होती, शंकराला नामोहरम केलेलं होतं, असा अर्जुन अजमेरजवळ पळता पळता वाचला आणि कृष्ण निघून गेला याचा त्याच्या मनावर अतिशय परिणाम झाला. जणू त्याच्याच स्वतःच्या शरीरातला जीव निघून गेलाय अशी त्याची अवस्था झाली होती. त्यानं निष्प्राण असं शरीर त्याचं राहिलेलं होतं. म्हणजे थोडकं काय की सतत कर्म करणारा अर्जुनसुद्धा, कृष्णापासून दूर राहणारा निर्गुण उपासक अर्जुन, त्याला वियोग हा जाणवलेला भागवतात फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जेव्हा युधिष्ठिर वाट बघत असतो की अर्जुन अजून कसा नाही आलेला, आणि तो जेव्हा अशी मंद मंद पावलं टाकत आणि त्याच्या चेहऱ्यावर सगळी नैराश्य आणि भकास अशी हे दिसते, तर त्यावेळेला युधिष्ठिराच्यासुद्धा मनात चर्र झालेलं असतं. तर असा हा सगुण भक्त निर्गुणाच्या वाटचालीवर आहे आणि आपणही तशी वाटचाल करूया. सगळी भगवंताची जी देणगी आहे, त्या भगवंताची जी ओढ आहे ती आपल्याला लाभू देत. म्हणून भगवान शेवटी त्याला म्हणतात की तू अर्जुना सगुणास की निर्गुणास, म्हणजे तू कसाही अस, पण तू भक्त आहेस, तू नर्मदेतल्या गोट्यासारखा राहू नकोस. जी सगळी 6 श्लोकात सांगितलेली भक्ताची लक्षणं आहेत ना, ती रोज 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 रोज, जसं रामाचं कवच शिरो मे राघव पातू बालम दशरथात्मजा कौसल्ययो दृशोपातू विश्वामित्र प्रिय श्रुती, असं जसं आपण म्हणतो तसं हे श्लोक 6 रोज म्हणावेत, मनामध्ये त्याचं चिंतन करावं आणि आपल्याला तसं होण्याचा, म्हणजे चांगला हा श्रेष्ठ भक्त हा स्थितप्रज्ञासारखाच आहे. तसंच तो 18व्या अध्यायातला ब्रह्मज्ञानी सारखाच आहे, 6व्या अध्यायातला ध्यानयोगी आहे तसाच आहे. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या रूपात आपल्याला सगळे भक्त किंवा सगळे हे योगी दिसत आहेत. तर तसं होण्याचा आपण प्रयत्न करूया. आज 13व्या अध्यायाला सुरुवात करायची आहे, सुरुवात करून ठेवू, कारण 13वा अध्यायसुद्धा खूप सुंदर आहे आणि तो पण आपल्याला आत्मसात करायचा आहे. हळूहळू हळूहळू आपली वाटचाल ही भगवद्गीतेच्या 3ऱ्या टप्प्यात आलेली आहे. भक्ताच्या
लक्षणातून आपल्याला लक्षात आलं की आपण श्रेष्ठ भक्त व्हायचं. तसं आता 13वा अध्याय सगळं शास्त्र सांगणारा किंवा सगळं तत्त्वज्ञान सांगणारं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा चांगला भक्त होण्यासाठीचीच सगळी लक्षणं सांगतायत आणि आपल्याला सगळी तत्त्व समजून घ्यायला पाहिजेत असं भगवंतांचं म्हणणं आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ खूप 2 शब्द असे तात्विक वापरलेले आहेत, ते आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. 2 शब्द कसे छान वापरलेत बघा. म्हणजे ज्ञान आणि क्षेत्रज्ञाचा विषय हा आपल्याला 18 श्लोकात समजून घ्यायचा आहे. पुढे 19 ते 34 ज्ञानासह प्रकृती पुरुषाचा, हे सगळ्या ज्या शास्त्रीय संकल्पना म्हणू, धर्मशास्त्रीय किंवा अध्यात्मशास्त्रीय या संकल्पना आपल्याला 13व्या अध्यायात शिकायच्यात. मग 14वा आहेच, पुन्हा 15वा अध्याय पुन्हा छान आहे ह्याचं अश्वत्थ रूप संसाराला केलेलं. अशी हळूहळू आता आपली उपासनेकडं, निर्गुणाकडं हळूहळू वाटचाल करण्याचा हा प्रयत्न आहे. तर इदम म्हणजे हे, शरीरम म्हणजे शरीर. कुणाला म्हणतात? कौंतेय, कुंतीपुत्र म्हणून कौंतेय. हे कुंतीपुत्र अर्जुना, इदम शरीरम, हे जे शरीर आहे ना, हे कसं आहे? क्षेत्रम इति अभिधीयते. इति म्हणजे असे, क्षेत्र म्हणजे क्षेत्र, अर्थात शेत आपण म्हणतो तसं. तर क्षेत्र या नावानं त्याला ओळखलं जातं किंवा बोललं जातं, संबोधलं जातं. मुलाचं नाव काहीतरी छान ठेवतात, पण आई मात्र चिंटू पिंटू काहीतरी असं गोपू अशा नावानं हाक मारते. तसं अरे कौंतेया, या शरीराला क्षेत्र असं संबोधलं जातं. आणि एतद यहा वेत्ती, संधी आहे, विसर्गाचा ओ झाला, एतद यो झाले. यो म्हणजे यहा, वेत्ती म्हणजे समजतो. एतत म्हणजे हे, यहा म्हणजे जो, वेत्ती म्हणजे समजतो. त्याला काय म्हणायचं? क्षेत्रज्ञ इति तद्विदः. त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं किंवा क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आपण उद्याच सगळे पाहूया. शक्य झालं तर सगळेजण माझ्याबरोबर म्हणा. अथर्वशीर्ष आपण म्हणणार होतो, मी 13व्याला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. सगळे आपापल्या ठिकाणी म्हणत राहा. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः,
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छ्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरा नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज आपण 13 तारीख आहे आणि 13व्या अध्यायाला प्रारंभ केला आहे. चांगला योग जुळून आलेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.